ही कुस्ती मान्य नाहीये, त्यांना हे विजय मान्य आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कुस्ती परत घ्या, मला ही हार मान्य नाही असं राक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळं ते मॅचवरती ते कुस्तीप्रेमी होते, राक्षांचे मित्र होते, त्यांनी मात्र ऐकत नाही. तर शेवटी पोलिसांनी राक्षे यांना पोलीस बंदोबस्त बाहेर काढलेलं आहे आणि याच्यावरती आता काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की अंतिम सामना संपन्न झाला आहे आणि त्यानंतर इथं जे विजयी आहेत तेही घोषित झालेले आहे, फक्त बाद झालाय, त्यामुळे अंतिम घोषणा बाकी आहे असं म्हणता येईल का? असं म्हणतात, कारण राक्षीला आता पोलिसांनी पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढलेला आहे. वाद होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. राक्षे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. मोहोळ जे आलेले आहेत, मोहोळ मंत्री यांनाही ते दोघं भेटलेले आहेत, दोघांची भेट घेतली आहे आणि त्यांना हे सांगताय की कसं चुकीचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये काय निर्णयामध्ये फेरफार होईल का हे फेरफार होणार तर नाही. परंतु राक्षे यांनी आपलं मत मोहोळ जे आहे त्यांच्याकडे मांडलेलं आहे. त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा आहेत, त्यांच्याशी ते बोलताय. त्यानंतर काय निर्णय होतं हे पाहावं लागेल. परंतु आता तरी मोहोळला विजय केलेला आहे आणि राक्षे हे चितपट झालेले आहेत. निश्चितच राक्षे आता या ठिकाणी मंत्र्यांशी बोलायला गेल्याचंही आपल्याला दिसतंय. डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे राक्षे आणि त्याच्यानंतर आता हा जो पराजय झालाय तो मान्य नाहीये. कुठेतरी हा पराजय मान्य करण्यासाठी राक्षे तयार नसल्याचं दिसतंय. जी देहबोली आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांचा संवाद सुरू आहे वरिष्ठांसोबत, त्याच्यावरून लक्षात येते नेमकं काय संवाद सुरू आहे. याच्यामध्ये राक्षे जे आहेत ते आक्रमक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ही कुस्ती जी आहे ही मला मान्य नाहीये. एकाला लात मारल्याचंही दिसतंय साहेबराव, एका तिथं काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यापैकी एकाला लात मारल्याचंही दिसतंय. हो, कारण मॅटवरती जे आहे ते कुस्ती आली त्याच ठिकाणी यांचे भांडण झालेले होते. राक्षे यांच्या सोबत आलेले त्यांचे मित्र जे होते ते पैलवान होते, त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये आणि स्थानिक जे कार्यकर्ते रेफरी जे होते त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही थर्ड अंपायर मध्ये बघा, रेफरी ऑनलाईन बघा असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु एकदा निकाल दिल्यानंतर ते पाहणं उचित नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर राक्षसांचे मित्र जे होते पैलवान त्यांनी सुरक्षा पोलीस प्रशासन आलं होतं, त्यांच्यावर थोडीशी बाचाबाच झाली आणि स्थानिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाने बाजूला करून पोलिसांनी राक्षसांच्या मित्रांना पैलवानांना राक्षसांना बाहेर दिलेलं आहे. निश्चितच साहेबराव, एक प्रश्न उपस्थित होता आता, जी लात मारलेली आहे पंचांना त्याच्यावरून काही कारवाई होऊ शकते का? आणि दुसरं म्हणजे प्रक्रिया नेमकी काय असते ऑब्जेक्शन घेण्याची? याच्यावरती कारवाई काय होतात ते संपल्यानंतर कळलं. त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहून नंतर ती कारवाई केली जाईल. पण दुसरी साहेबराव थोडंसं थांबवते मी, दुसरी दृश्य ही आपल्याकडे येत आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक निराश चेहरा घेऊन राक्षे परतताना दिसतोय. तर शिवराज राक्षे जो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे, नांदेडचा शिवराज राक्षे, आणि यावेळेला मात्र पराभव पत्करावा लागलाय. त्यानंतरची ही प्रतिक्रिया समोर येते. मात्र शिवराज राक्षे प्रचंड आक्रमक झाल्याचंही दिसतंय. महाराष्ट्राच्या मातीची ओळख अत्यंत सन्मानपूर्वक विनम्रतापूर्वक आम्हाला 100% खाली खाली करा. ऐका 2 मिनिट. हो, हे बोलतील 2 मिनिटं. इथं न्याय देवताचं काय काम आहे? जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या. हे जे छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली नाही, पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय. आम्ही बाहेर निघून जातो. बघा, हे गाव अन्याय करू नका. त्याची पाठ टिकली असेल तर आम्हाला आम्ही निघून जातो. अन्याय करू नका. बघू शकतो या ठिकाणी शिवराज राक्षे हा
अतिशय आक्रमक पद्धतीने पुढे जाताना दिसतोय आणि आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणतोय। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे आपण जाणार आहोत। मात्र त्यावेळची दृश्य ज्या वेळेला स्टेजवर गेला होता शिवराज राक्षे आणि त्या ठिकाणी एका पंचाचं कॉलर त्याने ओढला, लाथ मारल्याचं सुद्धा दिसतंय। पंच तिथे आलेले होते बोलण्यासाठी, पण न ऐकता लाथ मारली आणि कॉलर ओढल्याचं आपण बघू शकतोय। दरम्यान तिथं मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्या स्टेजवर उपस्थित होते आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी शिवराज राक्षे हा गेलेला होता, पण समाधान झालेलं दिसत नाहीये। आपल्यावर अन्याय झालाय असं म्हणत तावातावात शिवराज राक्षेनं एका पंचाची कॉलर ओढून त्याला लाथ मारली आणि त्यानंतर हा पंच मागे ढकलला गेल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। दरम्यान दुसरीकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत ज्याच्यामध्ये शिवराज राक्षे हा त्याच रागामध्ये पुढे निघून गेलेला आहे, त्याची प्रतिक्रियाही आलेली आहे, पण आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया शिवराज राक्षेकडून या ठिकाणी दिली जाते। त्यामुळे सध्या तरी जे चित्र आहे त्यावरून शिवराज राक्षे जो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे, नांदेडचा शिवराज राक्षे हा मात्र या स्पर्धेतून कुठेतरी बाहेर गेल्याचं दिसतंय। पोलीस त्याची समजूत काढतानाही दिसतात। अहिल्यानगरमध्ये हा सगळा थरार पाहायला मिळालेला होता। उपांत्य फेरी गादीवरची फेरी सुरू होती, मात्र याच्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आला आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे शिवराज राक्षेनं, कारण तो डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे। त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यानं व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला हे मान्य नाहीये, ही हार मान्य नाहीये असं त्याचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा सामना घ्यावा अशी मागणी केली होती, मात्र ही मागणी सध्या तरी मान्य होणार नाही असंच दिसतंय, कारण जे वरिष्ठ नेते इथं उपस्थित आहेत ही कुस्ती बघण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा शिवराज राक्षे गेलेला होता, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातूनही तोडगा निघालेला दिसत नाहीये, समाधान झालेलं दिसत नाहीये शिवराज राक्षेचं। आणि त्याच्यानंतर एक पंच जे त्याच्याशी बोलण्यासाठी आले होते त्यांची कॉलर ओढत शिवराज राक्षे यांना लाथ मारल्याचंही आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे आता या कृतीबद्दल काही कारवाई होणार का तेही बघावं लागणार आहे। तर दुसरीकडे त्याच रागामध्ये शिवराज राक्षे हा पुढे निघून गेलेला आहे। मीडियाशी बोलताना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यानं व्यक्त केली। आपले प्रतिनिधी सुद्धा तिथे आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, हा जो कुस्तीचा थरार आहे तो बघण्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। ड्रोनद्वारे टिपलेली दुसऱ्या कॅमेऱ्यामधली दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। एकीकडे जेव्हा शिवराज राक्षे हा आपला आक्षेप नोंदवण्यासाठी तिथं जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्यासोबत बोलण्यासाठी स्टेजवर गेला होता, त्यावेळेला त्याने एका पंचाला लाथ मारल्याचं दिसतंय, त्यांची कॉलर ओढल्याचंही दिसतंय। दुसरीकडची दृश्य ग्राउंडवरची आहे ज्या वेळेला शिवराज राक्षे हा परतला होता। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे। साहेबराव, आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने शिवराज राक्षे हा प्रचंड रागामध्ये दिसतोय आणि आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करताना दिसतोय। नेमकं या सामन्यामध्ये काय झालेला होता आणि काय आक्षेप घेतलाय शिवराजनं? शिवराजने ती कुस्ती झाली होती त्याच्यावरली गादीवरली, त्याच्यामध्ये ते चितपट केलं होतं असं बोललं गेलं होतं, परंतु शिवराज निश्चितच साहेबराव थोडंसं थांबवते मी। आपले अमित मोडक सर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। अमित मोडक सर, उपांत्य फेरी या ठिकाणी गादीवरचा सामना सुरू होता, मात्र त्याच वेळेला डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला शिवराज राक्षेने कुठेतरी आपली हार मान्य नाही, आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणायला सुरुवात केली होती। नेमकं काय घडलं असेल याविषयी उत्कंठा आहे लोकांमध्ये? जे काय आपण दृश्यामध्ये बघतोय फरा की आपल्याला तिथे लाथ मारताना दिसते। सर्वात दुःखाची आणि वाईट गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे। या स्पर्धेला महाराष्ट्राभर जेवढे काही कुस्तीचे रसिक आहेत त्यांच्यासाठी ही खूप मानाची चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। एक मिनिट ऐका, तुम्ही पहिला आहे ना रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे नेमकं काय घडलं प्रतिस्पर्ध्याचा आहे, जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही, तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चीज झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। पंच आहे ते रिमूव्ह काय म्हणतात पंचाचं म्हणणं पंच सगळ्या त्यांना मिळलेलेच आहे। अच्छा, हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी। आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा
आम्ही हरलो आम्हाला मान्य आहे. एक मिनिट ऐका थांबा 2 मिनिटं थांबा हे जे केलंय ना ती आलेली आहे शिवराज राक्षेची, जो या ठिकाणी आलेला होता आणि त्याच्यानंतर आमच्यावर अन्याय झालेला आहे, जाणून बुजून हे सगळं केल्याचं शिवराज राक्षे आणि त्याचे साथीदार म्हणताना दिसून येत आहेत. कारण इथं पुण्याचा जो पृथ्वीराज मोहळा आहे तो विजयी झाला आहे गादीवरच्या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यावर कुठेतरी शिवराज राक्षेनं आक्षेप घेतला होता. त्याच्यानंतरचं हे त्याचं जे वर्तन आहे तेही आपण बघू शकतोय. स्टेजवर गेल्यावर नेमकं कशा पद्धतीनं शिवराज राक्षे वागला तेही आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडे. साहेबराव, नेमकं जेव्हा लाथ मारली होती शिवराजनं पण रिमो दाखवा की कुस्ती चित झाली का नाही. जर कुस्ती जर दोन्ही माझे जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे.